ही चकली बघा, अगदी खुसखुशीत झाली पण अजिबात तेलकट झाली नाही. मुख्य म्हणजे ही फक्त तासाभरामध्ये तयार होते. दिवाळीमध्ये कधी काही कारणामुळे आपल्याला चकली भाजणी करायला जमली नाही तर ही चकली तुम्ही नक्की करू शकता, जी अगदी रोजच्या कमी साहित्यामध्ये तयार होते, तासाभरात तयार होते, करायला सोपी आहे. मुख्य म्हणजे इथं मी व्यवस्थित प्रमाण सांगितलं, बऱ्याच टिप्स सांगितल्या, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण बिना भाजणीची अगदी तासाभरामध्ये तयार होणारी मस्त खुसखुशीत चकली करतोय. फार वेळ लागत नाही, अगदी 5 ते 6 मोजून साहित्य लागतं आणि तासाभरामध्ये तयार होते. बऱ्याचदा काय होतं ना की आपल्याला मागच्या वर्षी भाजणीची चकली केलेली असते, यावेळी काहीतरी वेगळं करायचं असतं किंवा भाजणी करायला वेळ मिळत नाही, तर अशा वेळी तुम्ही ही अगदी पटकन करू शकता. कुठेही मैदा वापरलेला नाहीये. बऱ्याचदा आपण गव्हाच्या पिठाची उकड काढून सुद्धा चकली करतो, पण त्या चकलीला काय होतं माहिती का, पीठ उकडल्यामुळे इतकं हलकं होतं, त्यामुळे ती चकली खुसखुशीत होते, छान लागते, पण तेल जास्त शोषून घेते. त्यामुळे आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीची तांदळाचं पीठ आणि रव्याची चकली करतोय. ज्यांच्याकडे भाजणी तयार नसेल आणि चकली करायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सुरुवात करूयात. तर ही बिना भाजणीची चकली करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक रवा. तर हा वजनाने 1/2 किलो रवा घेतलाय आणि कपने म्हणायला गेला तर हा बरोबर 2 कप रवा आहे. आता आपल्याला रव्याची उकड काढून घ्यायची आहे. त्यासाठी या कपाने आपण 2 कप रवा घेतला होता, त्याच कपाने आपल्याला रव्याच्या दुप्पट म्हणजे 4 कप पाणी घालायचं आहे. तांदळाचं पिठाच्या दुप्पट नाही, फक्त रव्याच्या दुप्पट. तर आपण 2 कप रवा घेतलाय, त्यासाठी 4 कप पाणी घेतलंय. तुम्ही वाटी घेताय तर जेवढा रवा घेतलाय त्याच्या दुपटीने पाणी घ्या, त्याच वाटीने. आता गॅस मोठा करूयात आणि पाण्याला चांगली खळखळून उकळी आणू. तर पाण्याला मस्त उकळी यायला लागली आहे. आता यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ, साधारण 1 चमचा भरून मीठ घातलंय आणि त्याचसोबत यामध्ये घालायचे बटर. तर इथं मी 4 चमचे बटर घेतलंय. जेवढं तांदळाचं पीठ आहे म्हणजे 1 कप घेतलं तर त्याला 1 चमचा बटर घ्यायचं. बटरऐवजी तुम्ही 4 चमचे साजूक तूप वापरलं तरी चालेल किंवा तेल वापरलं तरी चालेल. आता हे बटर आपल्याला याच्यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे. बटर चांगलं विरघळलं की यामध्येच आपण 2 मोठे चमचे तीळ घातलेले आहेत. तीळ आपण वरून पण घालू शकतो, पण आत्ता घातल्यामुळं काय होतं, तिळाला एक खमंगपणा सुद्धा येतो आणि तीळ चकली ज्यावेळी आपण तळत असतो ना त्यावेळी तेलामध्ये सुटत नाहीत जर आपण असे उकड काढताना घातले तर. आता गॅस मी करते कमी, या मस्त खळखळून उकळी येते पाण्याला आणि यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक रवा. तर रवा थोडासा घातला, घोटून घ्यायचे, याला ढवळत राहायचे. गॅस कमी ठेवा किंवा सरळ बंद करा आणि मग रवा घाला. तर एका हाताने मी इकडे रवा सोडते आणि एका हाताने याला मी घोटून घेते, म्हणजे वैरून घेणं असंही म्हणतात. तर आता गॅस एकदम कमी ठेवून याला चांगलं मिसळूयात आणि एक 3 ते 4 मिनिटं चांगलं फेटून याच्यातल्या गुठळ्या मोडून घेऊ. आता तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल, कारण मी बघितलंय बऱ्याच भागांमध्ये, स्पेशली महाराष्ट्राबाहेरच्या बऱ्याच भागांमध्ये बारीक रवा मिळत नाही, मलाही हा प्रॉब्लेम यायचा, तर त्यावेळी आपण जाड रवा वापरू शकतो. खूप मोठा आणि जाड रवा असतो, तर तुम्ही त्याला सरळ मिक्सरमधून फिरवून घेतलं तरी पण चालेल. तर हे बघा, रव्याने पाणी बरंच शोषून घेतलंय, पण याच्यातल्या आपण चांगल्या गुठळ्या मोडत राहायचे. तर गॅस कमी करून जेवढ्या शक्य होतील तेवढ्या रव्यामधल्या गुठळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत. आता याच्यावर झाकून याला मंद आचेवर 3 ते 4 मिनिटाची वाफ काढायची. तर एक 3-4 मिनिटाची वाफ काढल्यानंतर रव्याला मस्त दणदणीत वाफ बसलेली आहे. याला पुन्हा तळापासून मिक्स करायचं आहे. हे बघा, हे छान आता याला बाइंडिंग आलं आहे, थोडासा चिकटपणा याला आलेला आहे, कारण आपण याला छान शिजवून घेतलं आहे. आता गॅस करायचा आहे बंद आणि हे रव्याचं गरम गरम मिश्रण आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये काढायचं आहे. शक्यतो परात किंवा मोठं ताट वापरा, म्हणजे आपल्याला याला व्यवस्थित मॅश करता येतं. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे अर्धा चमचा ओवा. गरम गरम असतानाच आपल्याला हे करायचं आहे. आणि मिरची पावडर. तर इथं मी साधारण 2 चमचे मिरची पावडर घालते, तुम्ही आवडीप्रमाणे ती कमी जास्त करू शकता. आता मिरची पावडर आणि ओवा याच्यामध्ये मिसळून घेऊयात. म्हणजे काय आहे ना, ही मिरची पावडर अगदी गरम गरम रवा थोडासा आहे आत्ता, त्यामुळे व्यवस्थित मिसळता येईल. तर आपण मीठ, बटर आणि तीळ पाणी उकळताना घातले, रवा घातला आणि आत्ता आपण ओवा आणि मिरची पावडर घालतोय. मिरची पावडर पाण्यात टाकू नका, नाहीतर मग तिचा रंग थोडासा बदलतो आणि चव पण वेगळी लागते. ओवासुद्धा घालू नका, कारण ओव्याचा एक छान फ्लेवर जेव्हा आपण वरून घालतो शेवटी तेव्हा येतो, त्यामुळे पाण्यामध्ये ओव्याला शिजवून नाही घ्यायचं, फक्त तीळ आणि मीठ घालायचं.
तर मिरची पावडर इथं मी शक्य होईल तेवढी या रव्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. रवा अजूनही खूप गरम आहे. आता यामध्ये घालायचं आहे 4 कप तांदळाचं पीठ. जेवढा रवा त्याच्या दुप्पट तांदळाचं पीठ घालायचं आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर पाव किलो रव्याला अर्धा किलो तांदळाचं पीठ घातलं. आता हे तांदळाचं पीठसुद्धा या गरम गरम रव्यामध्येच चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर रवा खूप गरम आहे तेव्हा आपण याला एखाद्या अशा चमच्याने किंवा झाऱ्याने किंवा मॅशरने मिक्स करून घेऊ आणि हाताला सोसवेल असं झालं की मग चांगलं मळून घ्यायचं आहे. तर याला आपण गरम असताना चमच्याने जितकं शक्य होईल तेवढं मिक्स करून घेतलं आहे. आता हे हाताला सोसवेल असं झालं की मग याला असं चांगलं मळून घ्यायचं आहे. अगदीच तुम्हाला वाटलं की पीठ खूप कोरडं आहे तर थोडंसं नॉर्मल पाण्यामध्ये हात घेऊन याला मळून घेऊ शकता किंवा हाताला जर खूप वेळ चटका बसतोय असं वाटलं तर पाण्यात हात घ्या. पण पीठ पातळ होऊन द्यायचं नाही. आपलं नेहमीचं चकलीचं पीठ असतं ना तसंच भिजवायचं. शक्यतो त्यानंतर आपल्याला 2-4 वेळा पाण्यात हात बुडवावा लागतो. फार पण सैल करू नका. तर इथं आपण हे पीठ मळून घेतलं आहे आणि खूप असं घट्ट ठेवलं नाही किंवा अगदीच सैल ठेवलेलं नाही आहे. खूप घट्ट पीठ ठेवलं तर याच्या शक्यतो नाही तुटत चकल्या, पण तुटण्याची शक्यता असते. त्याला एकसंधता पाहिजे. आता आपण लगेच याच्या चकल्या करायला घेऊ. आता आपण चकलीसाठी म्हणजे सोऱ्या घेतला आणि त्याला चकलीची पाती म्हणजे चकलीचा साचा लावून घेतला आहे आणि कुठल्याही साच्याला एक खरखरीत भाग असतो आणि एक मऊ असतो. खरखरीत बाजू साच्याच्या म्हणजे सोऱ्याच्या बाहेर करायची. आता आपल्याला एकसंध रोल करून घ्यायचा आहे. या सोऱ्यामध्ये बसेल असा तुमचा सोऱ्या जेवढ्या साईजचा आहे त्याप्रमाणे करून घ्या. असं जर आपण छोटे छोटे पीसेस करून याला भरलं तर चकली पाडताना तुटते. तर याला आतमध्ये भरून घ्यायचं आणि त्यानंतर व्यवस्थित दाबून घ्यायचं. जास्तीचं आपण काढू शकतो पण छोटे छोटे पीसेस घालू नका. व्यवस्थित दाबायचं म्हणजे मग चकली व्यवस्थित घातली जाते. नाहीतर मध्ये मध्ये एअर राहिली ना तर चकली अशी फटकन आवाज येऊन तुटते. आता आपण याच्या चकल्या पाडून घेऊ. तर चकल्या पाडायला घेतोच आहे पण त्याआधी आपण कढईमध्ये चकली तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं आहे. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं करडईचं तेल आहे आणि आपल्या आहारशास्त्रानुसार करडईचं तेल कमी फॅट असलेलं असतं त्यामुळे ते तळणीसाठी उत्तम आहे. सरिताज किचनचे बरेच प्रोडक्ट्स आहेत. लाकडी घाण्याची तेलं, कांदा लसूण मसाला सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता इथं मी बटर पेपरवर चकली पाडून घेते. तुम्ही टिश्यू पेपरसुद्धा घेऊ शकता किंवा ताटल्यांवर पाडून घ्या, ताटामध्ये काढून घ्या. तर चकली पाडत असताना पहिला वेढा गोल करायचा आणि वेढे जवळून घ्यायचे म्हणजे चकलीचा आकार बदलत नाही. चकली अशी उमलत नाही तळताना. तर साधारण एक 3 वेढे घेतलेले आहेत. 3.5 वेढे झालेले आहेत. चकली आपली तयार झाली आणि हे बघा किती सुंदर चकली झालेली आहे आणि अजिबात त्रास होत नाही ही चकली काढताना कारण रव्याला छान चिकटपणा असतो. आता उरलेली चकली आपण अशीच पाडून घ्यायची. पहिलं टोक आहे ते थोडंसं गोल करायचं, जवळून वेढे घ्यायचे आणि ही चकली शक्यतो पाडताना तुटत नाही त्यामुळे सोऱ्या थोडासा उंच धरला तरी चालतो. चिकटपणा असतो रव्याला म्हणून. शेवटचं टोक दाबून टाकायचं म्हणजे चकली उमलत नाही तळताना. एका वेळी खूप चकल्या करायच्या नाहीत. 6 चकल्या करून घ्या. 3-3 तळा आणि मग परत करायला घ्या जर एकट्या करत असाल तर. तर इथं मी चकल्या करून घेते. पहिल्यांदा या चकल्या तळून घेऊयात आणि मग बाकीच्या सगळ्या चकल्या अशाच करून घेऊ. तर आता चकली तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावं. खूप कडकडीत गरम नको किंवा अगदी हलकं गरम नको. तेल जर मध्यम गरम असेल ना तर चकली व्यवस्थित तळली जाते, पटकन आकार धरते, खूप करपतही नाही. वरचा जो त्याचं वरचं कव्हर असतं ते व्यवस्थित हळूहळू आतपर्यंत तळत जातं. गॅस जर कमी असेल तर चकलीमधलं जे पाणी आहे तर ते तेल जर नीट तापलं नसेल आणि गॅस अजून कमी असेल तर ते चकली त्याच्यामध्ये विरघळते आणि खूप मोठा गॅस ठेवला, तेल खूप कडकडीत तापलं तर चकलीवरनं कडक होऊन आतमध्ये तळली जात नाही. त्यामुळे तेल मध्यम गरम असावं. आपण छोटासा गोळा टाकूयात. आता हा गोळा टाकला की बबल्स येऊन 1-2 सेकंदात वर येतो. याचा अर्थ तेल आपलं मध्यम गरम झालं आहे. कडकडीत गरम नको किंवा हलकं गरम नको. आता गॅस आपल्याला कमी नाही करायचा, मध्यमच ठेवायचा आहे. कोणतीही चकली करा त्यासाठी आपल्याला याच तळणीच्या टिप्स वापरायच्यात आणि चकली तेलामध्ये सोडायची. चकली तळताना शक्यतो अशी पसरट कढई घ्या आणि जेवढ्या बसतात त्यापेक्षा एखादी चकली कमीच सोडायची. चकल्या जर छोट्या छोट्या तुम्ही घातल्या तर त्याचे मऊ पडण्याचे चान्सेस खूप कमी असतात कारण त्या तळायला फार वेळ घेत नाहीत, व्यवस्थित तळल्या जातात. मोठी चकली असेल ना
तर ती तळायला वेळ जास्त घेते, आपल्याला असं थोडंसं कंटाळा आल्यासारखं होतं आणि आपण घाईघाईमध्ये चकल्या काढतो. त्यामुळे शक्यतो 3 वेढ्याच्या चकल्या करा. त्यापेक्षा मोठ्या करायच्या असतील तर करू शकता, पण तळताना पेशन्स पाहिजे. आता आपण चकली टाकून साधारण मिनिटभर झाला असेल. चकलीने बघा आता आकार घेतला आहे, म्हणजे त्याचा जो मऊपणा आहे ना तो निघून गेला आहे. आता चकली उलटून घ्यायची आणि गॅस मध्यम ठेवूनच दोन्ही बाजूने छान तांबूस रंगावर तळून घ्यायची, किंवा बबल्स हलके म्हणजे त्याचे बुडबुडे कमी होईपर्यंत तळून घ्यायची. गॅस मोठा करायचा नाही किंवा कमी पण करायचा नाही. आणि हो, चकल्या तर आपण करतोच आहे, पण जे जास्तीचं पीठ आहे ना, म्हणजे शिल्लक राहिलेलं पीठ ज्याच्या अजून आपण चकल्या करायला घेतोय, ते मी मागे इथं झाकून ठेवलं आहे. पीठ ते झाकून ठेवा, ओल्या कापडाने झाका किंवा असंच झाका. उघडं ठेवलं तर त्याला चिरा पडतील आणि चकली व्यवस्थित होणार नाही. तर 1, 2 ते 3 मिनिटांनी किंवा साधारण 3 ते 4 मिनिट झाले असतील. याचे बबल्स कमी झालेत आणि चकली बघा अशी थोडी संथ झालेली आहे. याचा अर्थ चकलीतलं पाण्याचा अंश निघून गेलेला आहे. चकली काढून घ्यायची आहे. यामध्ये आपण रवा वापरला आहे, तांदळाचं पीठ वापरलं आहे, त्यामुळं या चकलीला असा खूप डार्क रंग येत नाही. अगदी सुंदर हलक्याशा पिवळसर केशरी रंगावर ही चकली तळली जाते. आणि हे बघा किती छान कुरकुरीत झाली आहे, एकसारखी दिसते आहे. चकली काढून घेऊया. आता उरलेल्या चकल्या अशाच तळून घेऊ. दुसरी बॅच टाकताना सुद्धा आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की तेलाचं तापमान व्यवस्थित पाहिजे. नाही तर बऱ्याचदा आपण तेल कमी झालेलं असतं त्याचं टेम्परेचर, आणि आपण लगेच चकली सोडतो आणि मग ती तेलात उतरते. तर इथं आपल्या चकल्या तर तयार झालेल्या आहेत, अगदी छान एकसारख्या रंगावर तळल्या गेल्यात. आणि इथं मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये 50 ते 55 मध्यम आकाराच्या चकल्या तयार होतात, म्हणजे जे किलोचं प्रमाण सांगितलं आहे त्याप्रमाणे. तर आपल्या चकल्या तयार झाल्यात आणि ही चकली बघा सगळीकडनं एकसारख्या रंगावर झालेली. आणि हातावर अशी घासली तर बघा अजिबात तेलकट होत नाही. तुम्हाला मी ही चकली तोडून दाखवते. किती सुंदर, अगदी पटकन तुटती अशी कुरकुरीत चकली झालेली आहे. आणि हे बघा छान अशी पोकळ झाली आहे, तुम्हाला वरून कळतच असेल. आणि फार अशी जास्त तेलकट सुद्धा होत नाही. तर अशा प्रकारे आज आपण इथं बिना भाजणीची मस्त पटकन होणारी चकली केली. फार साहित्य लागतच नाही. तीळ, ओवा, मीठ, तिखट आणि बटर, तांदळाचं पीठ आणि रवा, 7 साहित्य वापरलं आणि ही चकली तयार झालेली आहे. फक्त कुठल्याही प्रकारची चकली करताना या तळणीच्या टिप्स नक्की लक्षात ठेवा. त्याचसोबत बाकीसुद्धा गोष्टी, जसं की पीठ खूप पातळ नसावं, खूप घट्ट चिरा गेलेलं इतकं कोरडं नसावं, म्हणजे चकली व्यवस्थित पाडता येते. वेडे घालत असताना जवळजवळ घाला आणि शेवटचं टोक चिकटवून लावा, म्हणजे मग चकली तळताना उमलत नाही. आणि त्यानंतर खूप चकली एकावेळी करून ठेवू नका. 5-6 चकल्या केल्या की तळून घ्या. तळतानाच्या टिप्स: तेल मध्यम गरम असावं, गॅस मध्यम ठेवूनच चकली तळायची आहे. चकली थोडीशी आकाराने सेट झाली की मग उलटून पुन्हा तळायची, घाई करायची नाही. आणि तेल कमी गरम असेल तर चकली खूप जास्त मऊ पडते, तेल शोषून घेते. तर या टिप्स लक्षात ठेवा. आणि तुमची जर भाजणी रेडी नसेल किंवा तुम्हाला काहीतरी वेगळ्या पद्धतीची चकली करायची आहे तर ही रेसिपी नक्की करून बघा. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा.